मित्रांनो, मागच्या हप्ते झालेल्या जे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास कांदा पिकाचं, द्राक्ष पिकाचं, त्यानंतर मित्रांनो भाजीपाल्याचं, त्याचबरोबर डाळिंब पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मग शेतकऱ्यांना काय वाटलं, आता या नुकसानीची भरपाई मिळायला पाहिजे, सर्वे वगैरे व्हायला पाहिजे होते. झालं सुद्धा मित्रांनो. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांची ती पाहणी केली, नुकसानीची जी पाहणी केली. आणि त्या पाहणीमध्ये त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला येत्या 7 ते 8 दिवसात तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळवून देऊ. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी असं आश्वासन दिलं, असे जे बोलले गेले, जे त्यांच्या तोंडातून निघून गेलं. परंतु मित्रांनो, हे खरंच कितीपत खरं आहे. कारण मित्रांनो, माणिकराव कोकाटे यांनी, हेच माणिकराव कोकाटे आहेत ते ज्यांनी शेतकऱ्यांना भीक विमा, 1 रुपयात भीक विमा दिल्यासारखी जे कंपॅरिझन केलं होतं भिकाऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो, हेच माणिकराव कोकाटे आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना काल परवाच्या याच मला वाटतं या सटाणा तालुक्यातीलच शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी म्हणलं होतं की शेतकरी हे कर्ज काढतात आणि त्या कर्जाच्या पैशामध्ये मुलाचे साखरपुडे करतात, मुलीचे लग्न करतात. अशा प्रकारे शेतकऱ्यांची जे अवकात काढल्यासारखं त्यांनी जे संवाद साधला शेतकऱ्यांशी, याचा सुद्धा त्यांनी सॉरीसुद्धा म्हणलेलं आहे, माफीसुद्धा मागितली. परंतु शेतकऱ्यांना याचा सुद्धा संताप आलेला आहे. आता तेच माणिकराव कोकाटे काय म्हणत आहेत, येत्या 7 ते 8 दिवसात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ. परंतु मित्रांनो, माणिकराव कोकाटे जे जबानीचे पक्के आहेत असं वाटत नाही. कारण मित्रांनो, त्यांनी शेतकऱ्यांविषयी जे आजपर्यंत ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललेल्या आहेत, त्या विरोधातल्या शेतकऱ्यांविषयी बोललेल्या गोष्टीवरूनच लक्षात येते की ते जबानीचे पक्के नाहीत. कारण मित्रांनो, त्यांनी 7 ते 8 दिवसात नुकसान भरपाई मंजूर करून दिलेले. कर्जमाफीचा टॉपिक आला तेव्हा त्यांनी असं म्हणलं, शेतकऱ्यांना डायरेक्टली मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की कर्जमाफी हा माझा विषय नाही. त्यांनी इथे सुद्धा अंग काढून घेतलं स्वतःचं आणि साईडला झाले. मग शेतकऱ्यांच्या हितासाठी जर खरंच झटत असते तर त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याला भीक विमा संबोधलं नसतं. म्हणजे इनडायरेक्टली तर भीक विमाच म्हणलेले आहेत ते, परंतु भिकाऱ्यासोबत कंपॅरिझन केलं म्हणजे ते एक पीक विमा म्हणजे ते भीक विमा दिल्यासारखं बोलले. त्यानंतर मित्रांनो, जर कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचं असतं तर त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा बोलायचं होतं. परंतु तेव्हा सुद्धा त्यांनी साईड मारली आणि शेतकऱ्याला म्हणले की हा विषय माझा नाही. तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधातच बोलल्यासारखंच बोलले. त्यानंतर मित्रांनो, कालपर्वाच्या एक त्यांचं जे क्लिप व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुलीच्या लग्नासाठी पैसे वापरता, तुम्ही मुलांचे साखरपुडे करता वगैरे अशा काही गोष्टी बोलले ते. म्हणजे एकंदरीत तुम्ही नुकसानीची पाहणी करायला आले होते की शेतकऱ्यांना टोमणे मारायला आले होते, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. तुम्ही एकंदरीत शेतकऱ्यांना म्हणत आहात की आम्ही तुम्हाला 7 ते 8 दिवसाचं तुमच्या द्राक्ष पिकाचं, कांदा पिकाचं, भाजीपाल्याचं, डाळिंब पिकाचं जे नुकसान झालेलं आहे फळपीक विमा, तुम्हाला आम्ही त्या पीक विम्याचं किंवा फळांचं जे नुकसान झालेलं आहे तुमच्या त्या नुकसानीची आम्ही भरपाई देऊ, नुकसानीपोटी आम्ही तुम्हाला भरपाई देऊ. परंतु मित्रांनो, एकीकडे बघायला झालं तर असं आश्वासन हे खरंच त्यांच्या हातात आहे का 7 ते 8 दिवसात मंजूर करणं? नाही मित्रांनो. कारण मित्रांनो, या जरी आश्वासन दिलं असलं तरी जरी तुम्हाला ते निधी मंजूर केला तरी सुद्धा तुम्हाला पण माहिती आहे याद्या अपलोड व्हायला, याद्या तयार व्हायला, KYC व्हायला, KYC झाल्याच्या नंतर आता आपण मागचेच आपल्या खरीप हंगामातली जे नुकसान भरपाई झाली होती त्यातलंच बघा मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून KYC केलेले आहेत, अद्यापही त्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नाहीत. बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना अद्यापही रकमा वितरित झाल्या नाही. शेजाऱ्याला येत आहेत त्या रकमा नुकसान भरपाईचं अनुदान, पण यांना येत नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर त्या नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचितच राहावं लागलेलं आहे अद्यापही. म्हणजे KYC करून, EKYC करून सुद्धा जवळपास 4 ते 5 महिन्याचा कालावधी लोटत आहे. तर हे म्हणत आहेत 7 ते 8 दिवसात तुमच्या खात्यावर किंवा तुम्हाला हे नुकसान भरपाई मंजूर करू. मान्य, तुम्ही मंजूर करता, तुम्ही निधी मंजूर करता. आम्ही आता पीक विम्याचा निधी बघतोय. तुम्ही 1 वर्षापासून पीक विम्याचा निधी मंजूर केला आहे. तुम्ही कधी कोणत्या जिल्ह्याला तुम्ही 25% अग्रिम रक्कम देतो म्हणत आहात, कधी तुम्ही त्या वाटणी म्हणजे जेव्हा वितरित करायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्या जिल्ह्याला 25% अग्रिममधून वगळण्यात आलेले आहे, तुम्हाला फेटाळण्यात आलेलं आहे. अशा गोष्टी करता. तुम्ही कंपन्यांकडे बोर्ड दाखवता की बाबा तुमचं जे 25% अग्रिम जे आजूसूचना होते त्या कंपन्यांनी फेटाळलेले आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं, तुम्ही 7 ते 8 दिवसात नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर तुम्ही बोलण्या अगोदर विचार तरी केला होता का तुम्हाला 7 ते 8 दिवसात? तुम्ही मागच्या वेळेस पीक विमा संदर्भात सुद्धा असंच बोलले होते की 2 दिवसाच्या आत म्हणजे
येत्या मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा, अशी न्यूज तुम्ही व्हायरल केली. शेतकऱ्यांच्या ज्या आस लागली होती पीक विम्याची, त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या आसला तुम्ही जस्ट पाणी फेरलेलं आहे. त्याच्यावर तुमचे जे विझवून टाकलेले समजा शेतकऱ्यांच्या जे भावना होत्या त्याच्यावर तुम्ही पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही म्हणत आहात की आम्ही 7 ते 8 दिवसात तुम्हाला. आता मित्रांनो, काही ठिकाणी अशा चर्चा होत्या की बुवा कंपनीचे जे लोक आहेत ते सर्वेसाठी येत आहेत वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, जळगाव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जळगाव जिल्ह्यात असं काहीही झालं नाही. जळगाव जिल्ह्यात सुद्धा केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, इतर पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. पण मला तर आजपर्यंत अशी न्यूज ऐकण्यात आली नाही की इथं सर्वे झाला, एक्झॅक्ट या गावी सर्वे झाला किंवा या तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील सर्वे झाला. एकंदरीत कुठेही नाही मित्रांनो. तर ही नुकसान भरपाई तुम्ही यावर्षी मंजूर करसाल आणि पुढच्या वर्षी तुम्ही ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करसाल, हे मात्र 100% खरं आहे. कारण मित्रांनो, खरीप हंगामाची नुकसान भरपाई यांनी दुसरा खरीप हंगाम जो भिडलेला आहे त्या टायमिंगला अद्यापही नुकसान भरपाईचं अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेलं नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्याच तयार झाल्या नाही. असं तुम्ही एक दीड वर्ष तुम्ही लावत आहात या नुकसान भरपाईसाठी KYCच्या खरीप हंगामाच्या. तर तुम्ही या 7 ते 8 दिवसात तुमचं एवढं सरकार, एवढं शेतकऱ्यांसाठी झटणारं सरकार आहे का? एवढं फास्ट काम करणारं सरकार आहे का जे 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या नुकसान भरपाईच्या रकमा, डाळिंब पिकाचं, द्राक्ष पिकाचं नुकसान भरपाई तुम्ही मंजूर करून तुमच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या वितरित करसाल? तुम्ही याद्या तयार करसाल, तुम्ही KYCच्या याद्या तयार झाल्यानंतर KYC करायला सांगसाल, KYC केल्यानंतर तुम्ही 4-5 महिन्यानंतर 1 वर्षानं त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकसाल. म्हणजे तुम्ही 8 दिवसाचं की 8 वर्षाचा कालावधी की 8 जन्माचा कालावधी तुम्ही सांगत आहात ते सुद्धा क्लिअर करून सांगा, जेणेकरून शेतकऱ्यांना जे वाट बघायची कळते तुमच्या त्या नुकसान भरपाईची. एक्झॅक्ट सांगा, म्हणजे 7 वर्षाचा कालावधीला 7 वर्षाचा टाईम लागणार आहे की 8 वर्षाचा टाईम लागणार आहे की ते 7-8 वर्ष, 7-8 जन्म की 7-8 दिवस आहेत ते सुद्धा क्लिअर करून सांगा. त्यानंतर मित्रांनो, त्या तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे मागच्या 1 ते 2 वर्षापूर्वी सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये असेच गारपीट झाली होती, नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळं. तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांचं काय झालं होतं, नुकसान झालं होतं. आणि तत्कालीन काय मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशीच मोठमोठे आश्वासने दिली होती. त्यांनी सुद्धा आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ, तर आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत काहीतरी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं. मित्रांनो, त्यानंतर जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लुटला आणि तेव्हा कुठे शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या होत्या. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुमचे आश्वासन हे शेतकऱ्यांना सुद्धा आता समजायला लागलेले आहेत की तुम्ही नेमकं एक्झॅक्ट किती % आश्वासन देता आणि किती % तुमच्या बोलण्यामध्ये फेकॉलॉजी असते. कारण हे शेतकऱ्यांना सुद्धा आता चांगलंच समजलेलं आहे. कारण पीक विम्याच्या तुम्ही अधिसूचना काढत आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत आहात. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर नुकसान भरपाईसाठी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना KYC करायला सांगता. तुम्ही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे KYCच्या याद्या आहेत त्या मराठीत वेगळंच नाव दिसत आहे, इंग्लिशमध्ये वेगळंच नाव यायलं, मग त्यांच्या KYCला प्रॉब्लेम यायले. तुम्ही एवढं भारी ॲक्युरेसी आहे तुमच्यामध्ये की तुम्ही एवढं भारी काम करत आहात आणि तुम्ही 7 ते 8 जन्मात का वर्षात का दिवसात ते पुन्हा ठेवतात नुकसान भरपाई मंजूर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तिथेच नुकसान भरपाईचं तुम्ही पंचनाम्यासाठी, सर्वेसाठी अद्यापही तिथे लोक पाठवलेले नाही तुम्ही कंपन्यांचे. आणि त्यानंतर मित्रांनो, कंपनीचे लोक जाऊ द्या, तिथेच तुम्ही नुकसानीची पाहणी करायला गेले होते की शेतकऱ्यांना डिवचण्यासाठी गेले होते. तुम्ही शेतकऱ्यांना म्हणतात की मी कर्जमाफीच्या संदर्भात 1-2 शेतकऱ्यांनी विचारले असता, म्हणले की बाबा तुम्ही त्या कर्जमाफीचे 5-5 वर्षे तुम्ही कर्ज भरत ना आणि तुम्ही त्या पैशामध्ये जवळपास लेकीचे लग्न, म्हणजे आम्ही लेकीच्या लग्नाला, मुलाच्या साखरपुड्याला वगैरे आम्ही पैसा लावायचा नाही का? आमचे म्हणजे मुलं जनावराची मुलं आहेत का? जे तुमचे मुलं म्हणजे श्रीमंताची मुलं म्हणजे भारी मुलं, आणि आमचे जे मुलं बाळं लेकी बाळी आहेत त्या का मग अशाच आहेत का? आम्हाला काही व्हॅल्यू नाही का? आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना काही व्हॅल्यू नाही का? आम्हाला सुद्धा वाटत असेल आमच्या मुलींचे लग्न चांगल्या प्रकारे करावं, मुलांचे लग्न चांगल्या प्रकारे करावं. तर मित्रांनो, तेव्हा सुद्धा इकडं पाहणी करायला आली नुकसानीची आणि तिथे ते शेतकऱ्याला डिवचून गेले. शेतकऱ्यालाच म्हणले व तुम्ही कर्जमाफी करेपर्यंत वाट बघता आणि तुम्ही इकडं जोरदार लग्न करता मुला मुलीचे वगैरे वगैरे असे टोमणे मारून गेले. मग त्यांच्या टोमण्यामध्ये तुम्हाला वाटतं का, तुमच्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला वाटतं की 7 ते 8 दिवसात खरंच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतील? नाही मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, हा टॉपिक रंगत गेला की अजून मोठा होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.